खतरनाक विलन पण आपल्याला लागणार तो म्हणजे आर्चीचा बाप. हा तर त्याच्यासाठी माझेच एक मित्र आहेत पेंटरमध्ये आम्ही एकत्र काम करत होतो आणि तो प्रवास मला अजूनही आठवतो. तर मी बोलवतो सर तुम्ही बोलवा ना त्याला. हां तर मी आमंत्रित करतो किशोर कदम यांना आर्चीच्या बापाचे रोल करण्यात आहे. अरे इकडून आले चुकून. काढे काका इथे ये ना, ये ना आपण काढूया फोटो. कुणाच्या बुडाखाली किती अंधारे मला हे ठाऊक. कुणाच्या बुडाखाली किती अंधारे मला हे ठाऊक. आरची आणि परशाचं प्रेम बघून मी झालो भाऊक. क्या बात, क्या बात. भाऊ तुम्हाला घाबरले पाहिजे आर्ची परश्या. त्यांचं प्रेम बघून तुम्हाला भाऊक नाही व्हायचं. तुम्हाला घाबरले पाहिजे. एक सामाजिक विषण्णता, समाजातली जी विषण्णता असते ती तुम्हाला दाखवायची. विलन दाखवतो, विलन करायचं तुम्हाला. मी विलन नाही हो देणार यांचं मिलन. मी विलन नाही होऊ देणार यांचं मिलन. वा वा. अरे गॅसला सबसिडी नाही, तव्यावर माझी पोळी कशी फुलन, माझी पोळी कशी फुलन. मी काय म्हणतो, नाही घाबरले पाहिजे लोक. नाही तीच म्हणतो, तुम्ही त्याची काळजी करू नका. यांचे असे 4-5 आले ना का लोक पहिलेच घाबरून जातील. येऊ दे 2-3 अजून. अरे यांना या सैराटचं विलन करण्यापेक्षा ते धडकचं विलन करायला पाहिजे होता. तो जास्त कॉमेडी आहे. धडक मध्ये सैराट शोधणं नाही बरं. धडक मध्ये सैराट शोधणं नाही बरं. रॉयल्टीचे पैसे मिळाले एवढं मात्र खरं. धडक मध्ये सैराट शोधणं नाही बरं. रॉयल्टीचे पैसे मिळाले एवढं मात्र खरं. चांदोबाच्या पुस्तकाला मॅगझिनचं कवर. चांदोबाच्या पुस्तकाला मॅगझिनचं कवर. अरे सोनं तुला शोधता येत नाही असं कसा जोहर, असं कसा जोहर. डीप. मला वाटतं आता आपण चित्रपटाला सुरू काय ते आमचं लव्ह सीन करा ना पहिला. कोणाचा एक मिनिट अगं ए आणि स्वप्नील राणी तू मैत्रीण आहे सगळं. लव्ह सीन वगैरे कसं काय झालं अगं. एक लड़का और लड़की कभी दोस्त नहीं हो सकते. दोस्ती के आगे प्यार है. आपण करूया का शूटिंग. मला दुसऱ्या शूटला जायचंय कारण. कुठलं शूट आहे तुमचं. फोटो काढायला जायचं असेल हिला. इंस्टाग्रामवर टाकायचे असतात ना फोटो. हिला खचाखच फोटो काढते. पिक्चर कमी फोटो जास्त काढते. एक मिनिट माझे खूप फॉलोअर्स आहेत आणि त्यांना मी अपडेट करते, त्याच्यामुळे मला ते फोटो काढायला लागतात. तुझ्यासारखी मी इंस्टाग्रामवरती साडीचे स्टॉल नाही टाकत. तो साइड बिझनेस आहे माझा. तू आता करतेस ना साइड बिझनेस कुस्तीचा. अगं ए पण मी खेळणार नाहीये कुस्ती. मी टीम विकत घेतली. म्हणून काय झालं, विकत घेतली तर काय फार मोठी हे बघ, मला फालतूपणा नका. एक मिनिट. एक मिनिट. हाच वास्तव अभिनय तुम्हाला तिथं करायचा आहे. हो सर. हेच तुम्ही जे आता केलं ना ते. चला सर आपण सुरू करूया. चला सुरू करूया. येस तुम्ही मी काय म्हणतो मी काय म्हणतो थोडासा सिनेमा करूया. चला साधारणपणे मी सीन समजून सांगतो तुम्हाला. सर तुम्ही प्लीज एक्सप्लेन कराल आणि पटकन करू आपण हे सगळं. येस आता मी पटकन सांगतो तुम्हाला की साधारणपणे पहिला जो आपण सीन करणार तो विहिरीच्या समोर तुम्ही बसलेले आहात आणि सई जी आहे ती विहिरीमध्ये पोहत असतात आणि आपला परशे जो आहे तो पळत येतो आणि वाडकर ऐका ना थोडं मध्ये लक्ष द्या. तुम्ही पळत जायचंय आणि तुम्ही म्हणायचं आर्ची आली आर्ची हे ओरडून तुम्ही नंतर सांगायचं मी सांगतो तेव्हा. आणि त्याच्यामध्ये मग परशे येतो आणि पळत येऊन उडी मारतो असं आपल्याला सीन करायचं. सर मी काय म्हणते त्या विहिरीतलं जे पाणी आहे ना त्याच्यामध्ये आपण गुलाबाची कळी नको आपण मोगऱ्याची फुलं टाकूया सर. आणि ते मावा खाणारे आणि पान खाणारी लोक प्लीज त्या विहिरीपासून दूर ठेवूया आपण. परश्या तुला पळत येऊन अशी उडी मारायची. करशील ना तेवढं. नाही मी काय म्हणतो तसं नको. आता कसे स्वप्नील आहे. स्वप्नील आहे ना, हिरो आहे ना वो. फिर क्या करना? येतो आणि उडी मारतो बरोबर दिसत नाही. काय करू आपण ना हेलिकॉप्टर मधून एंट्री घेतो.
हेलिकॉप्टर येतं असं मग मधविरीच्या उभं ए नाईस मामा छान आहे मला आवडलंय हो असं उभं राहतं आणि नंतर तो बघतो खाली गॉगल काढतो आणि पटकन उडी मारतो आणि ते डमी वापरून त्याचा भाऊ कदम सेम स्वप्नील. मला साधारणपणे एक सामाजिक गोष्ट जी आहे ती खरी खरी तशी मांडायची. लक्षात घ्या सर हेलिकॉप्टर वगैरे- तुम्हाला खरी गोष्ट सामाजिक मांडायची असेल ना तर मग विहीर कोरडी दाखवावी लागेल कारण का ते सत्य आहे. नाही थोडीशी फॅन्टसी दाखवायला पाहिजे आपल्याला. नाही या पण पाणी फाउंडेशनचं काम जिथं झालेलं आहे तिथं विहिरीला पाणी हे पण एक सत्य आहे आणि ते गाव पाणी फाउंडेशनचं आहे Right. हे आपण दाखवलेलं लक्षात घ्या. ऐका ना ते विहिरीमध्ये ना जरा मिनरल वॉटर टाका प्लीज, मला जरा त्रास होतो. आपण ते सगळं करणार आहे पण एक लक्षात घ्या हेलिकॉप्टर मिळणार नाही. मैं क्या बोल रहा ये बावड़ी में सीन नहीं कर सकता यार, लाइटिंग नहीं होएगा. काय झालं दादा इतना छोटा है यार, लाइटिंग नहीं होगा. मैं क्या बोल रहा तू ऐसा बड़ा तालाब देखना यार एक कोई, नहीं तो स्विमिंग पूल देखा ऐसा मस्त लड़के लोग नाच रहे ऐसा मस्त रीच लगेगा यार एकदम खतरनाक. क्या बोलता वाडकर तुम्ही करता नहीं शूटिंग ठीक है मैं कर रहा ना भाई. माझं चालू भाई तू बोले उधर शोले भाई मैं कर रहा ना भाई. चला मग कर रहा ना सुरू भाई. करा. आता आणि तुझा विहिरीमध्ये हा, सर, ते- डायलॉग साधारणपणे मी तुम्हाला सांगतो कसं बोलायचं तुम्हाला की माझं एक स्वप्न होतं नदी किनारे आपलं एक घर असावं. हा नदीचं जुळजुळणं वाहणार पाणी मग तू संध्याकाळी येशील मी तुझी वाट बघत बसेन असं नदी किनारे वगैरे. तुम्ही स्क्रिप्ट वाचला असेलच. हो मी वाचलं सर फक्त मला एक विचारायचं होतं की मी थोडंसं जर इम्प्रोव्हाइज केलं तर चालेल ना. क्या बात आहे तू करणार म्हणजे आनंद आहे मला. कर ऍक्शन. मामा माझं की नाही एक ड्रीम आहे. कडक कडक मस्त. लंडनमध्ये थेम्सच्या नदीकिनारी आपला एक विला असावा. त्या थेम्स नदीमध्ये वाहणारं झुळझुळू पाणी आपल्या नदी फेसिंग विलावरून जावं. तू एका खूप मोठ्या IT कंपनीचा CEO असावास आणि मी आपल्या पेट डॉग ॲल्सेशन बरोबर संध्याकाळी तुझी वाट बघत आपल्या विलाच्या गेटवर उभी असावं. आणि मग तू जेव्हा दमून आपल्या बेंटलीमधनं घरी येशील तेव्हा माझ्यासाठी तू पिझ्झा आणि लजान्या आणावंस. कसं वाटलं सर हे ओके होतं. आम्ही कॅन डू वन मोर सर तुम्हाला हवं असेल. नाही लय झालंय याच्यात संपला पिक्चर संपला माझं. एवढं बजेटच नाही माझं. एवढं बजेटच नाही माझं. लंडन एवढं तुम्ही बदल करता का त्यामध्ये. एवढं नाही चालणार त्याच्यामध्ये. सर तुम्ही म्हणालात ना की तुम्ही ऍक्टर जसे कम्फर्टेबल असाल तसे. एवढं नाही कम्फर्टेबल होऊ सर शकत. मी लंडन मध्येच कम्फर्टेबल असते सध्या. जन्म काही लंडनचा आहे का सांगलीची आहे तू का बस. मला काय अर्थ आहे सर मी सांगली पार देशाच्या पलीकडे पोहोचवलंय सर. अगं ते बोलतात तर गप्प बसलं. स्वप्नील तुझा ते काय डायलॉग आहे का. बालभारती काय बालभारती अरे नाही रे. धडा दुसरा प्रसिद्ध वाक्यप्रचार. घर असावं घरासारखं नकोत नुसत्या भिंती. वा. घर असावं घरासारखं नकोत नुसत्या भिंती. वसंत विहारमध्ये घर घेतलं राहिली वास्तू शांती. काय आहे?